99% तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हत्या सापडतील. अजितदादा, हे खरं आहे, खरं तुमचं जन्मजन्मीचं पाप आहे म्हणून तुमच्या पदरात असे हैवान पडले. संतोष भाऊंची हत्या सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांनीच केलेली आहे खंडणीसाठी, आणि तुमच्या पक्षाचा तो बिझनेस केलाय तुमच्या कार्यकर्त्यांनी. बिझनेस केलाय, खंडण्या, मारामाऱ्या, हिंसा, हत्या, खून, दरोडे, याच्यातून पैसा कमवायचा आणि मोठं व्हायचं, आणि मग संपत्ती कमवायची, पोलिसांना खाऊ घालायची, मग पोलीस तक्रार घेत नाहीत. हा बिझनेस केलाय पक्षाच्या नावाखाली. बिझनेस, हा धंदा, हा व्यवसाय, हा उद्योग. एक दिवस माणसं हिसाब घ्यायला तुम्ही वाटतं की माणसं हिसाब घेऊ शकत नाहीत, माणसं आमच्यासमोर बोलू शकत नाहीत. भगवान शंकर घेईल आणि असे पापिष्ट जन्माला घालत असतील माता भगिनी. तुम्ही आज म्हणावं लागेल की तुम्ही जन्मजन्मी वांजर असाल, अशा हैवानींना जन्म घालसाल तुम्ही, तर परत अशा हैवानांना घालूच नका. जन्मजन्मीचा श्राप लागल. संतोष भाऊ देशमुखांसारखे पवित्र माणसं तुम्ही मारले. आज काय त्या ज्ञानेश्वरीताई मुंडेंचा गुन्हा आहे का? तिचा सिंदूर हिरावून घेतला. अरे असे हैवान येत होते तुमच्या घरात संपत्ती घेऊन. प्रत्येक बायकोचं कर्तव्य होतं त्या वेळेस एवढी संपत्ती आणायलेत कुठून, कोणत्या मार्गाने आणायलेत, हे बायकांचं कर्तव्य होतं, सुनांचं कर्तव्य होतं. त्या सुनांचं कर्तव्य होतं, मामा एवढी संपत्ती आणायले तुम्ही रोज कमवून माणसं मारून ही संपत्ती आमच्या नावावर करत आहेत. ही संपत्ती आपल्याला एक दिवस विनाशास कारण ठरणार आहे. त्यावेळेस पापाचं भागीदार आम्ही बनणार नाही. तुमच्यासोबत आम्ही जेलमध्ये आणि फासावर येणार नाही. म्हणून आमच्यासाठी आसुरी संपत्ती नका कमावू. अपवित्र आहेत तुमच्या कुश. खरं तर तुमची कुश ना किती जन्माचा पाप असेल तेव्हा असे हैवान तुम्ही पदरात आणले. हैवान पेक्षा ना सगळ्यात पुढचे शब्द वापरतो. तुम्ही वांज राहिले असत्या तर चांगलं राहिलं असतं. आज आमचे संतोष भाऊ जिवंत राहिले असते. तुम्ही वांज राहिले असत्या तर चांगलं राहिलं असतं. तुम्ही जन्मोजन्मी वांज होसाल. आता आमचे महादेव भाऊ मुंडे जिवंत राहिले असते. त्यांच्या लेकरांना आज बाप पुढे या आज आणि सांगा मीडियांना कोणकोणत्या प्रकारचे पाप होते तुमच्या पदरात म्हणून असे हैवान जन्माला आणले तुम्ही. का नाही धडे शिकवले आपल्या घरात मानवतेचे आपल्या लेकरांना? का नाही धडे शिकवले आपापल्या घरात आपण माणुसकीचे? का नाही धडे शिकवले बंधुतेचे? का नाही समतेचं शिक्षण देऊ शकले तुम्ही? साने गुरुजींची आई घर सारवता सारवता साने गुरुजींना सांगते की पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपलास तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप, म्हणून साने गुरुजी घडतात. आणि तुम्ही काय शिकवलं तुमच्या लेकरांना? कुठूनही संपत्ती आण पण आमच्या नावावर कर, कोणीही मार्गाने संपत्ती कमव पण कमव. हैवानींनो, आज काय सुगरी आली तुम्हाला? तुमच्या लेकांनी कमवलेली ही संपत्ती सांगायचं होतं. ही भारत माता आहे आणि ही भारत माता कधी वांज राहत नाही. हिची कुश वेगवेगळे लाल पैदा करते तुम्हाला धडावणं शिकवण्यासाठी. हैवानांनो, इथे प्रभू रामचंद्र जन्मले, जाळलं त्या रावणाला, आजही जाळल्या जातं त्या रावणाला. जिथे भगवान श्रीकृष्ण यशोदा मातेने जन्माला, त्या देवकी मातेने जन्माला घातले, यशोदी मातेने पालन पोषण केलं आणि कंसाला धडा शिकवला, नायनाट केला कंसाचा. इथे स्वामी विवेकानंद जन्मले, इथे महापुरुष जन्मले, इथे महात्मा गांधी जन्मले, अहिंसेचा संदेश देणारे. इथे गौतम बुद्ध जन्मले, शांतीचा संदेश देणारे. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले, धन्य त्यांची माता आणि धन्य त्यांचा पिता, ज्यांनी समतेचा संदेश दिला, बंधुतेचा संदेश दिला, समतेची शिकवण दिली आणि माणूस शिकवलं, माणूस बनायला शिकवलं. माणूस मारत आहेत माणसांना, खुलेआम मारत आहेत माता भगिनींना. खुलेआम केलं संतोष भाऊ देशमुखांची हत्या, खुलेआम मारलं त्या सूरज चव्हाणनी त्या शेतकऱ्यांच्या लेकराला खुलेआम मारलं. डायरेक्टली मारून टाकणार होता तो, डायरेक्ट म्हणजे खुलेआम अशी बघितली, अक्षरशः आम्ही बघितली खुर्ची डोक्यात. बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. जोडून या धन उत्तम व्यवहारे किंवा आसुरी संपत्ती आणि आसुरी संतती विनाशास कारण ठरते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे. आपल्याला धन कमवायचंच आहे पण ते उत्तम व्यवहाराने, उत्तम काम करून आणि सन्मार्गाने आणि सत्कर्माने ते कमावलेलं असावं आणि त्याच्यामध्ये आपला उदरनिर्वाह करावा. याला म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे. का तर आपण जर आसुरी मार्गाने ते कमवू तर आसुरी संपत्ती प्लस आसुरी संतती ह्या दोन्ही गोष्टी माणसाला विनाशाकडे घेऊन जातात. म्हणून उत्तम व्यवहार पाहिजे, चांगला व्यवहार पाहिजे आणि त्या चांगल्या व्यवहारातून आपल्या घरामध्ये धनद्रव्य साठलेलं पाहिजे, कमवलेलं पाहिजे, तरच ते आपल्याला उन्नतीकडे घेऊन जातं, नाही तर अधोगतीकडे घेऊन जातं, विनाशास कारण ठरतं. आता ज्वलंत उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आलेले. साधू संतांनी कोणत्या काळात लिहिलं पण आपल्याला आता त्याची प्रतीती आपल्या याची देही याची डोळा आलेली आहे. इथे तर धनासाठी माणसांचे आणि माणुसकीचे तुकडे पाडले. कधी कधी आरोपींना जातीयवादाचा बुरखा घालून लपवण्याचा प्रयत्न केला पण तो काही बुरखा जमला नाही, तो तात्काळ फाटला आणि आरोपी उघडे पडले, त्यांची हिंसा उघडी पडली. बरं, एवढी हिंसा डोक्यामध्ये का भरली?
आपले संतोष भाऊ देशमुख असतील आणि महादेव भाऊ मुंडे असतील, या दोघांच्याही अगदी ज्या हत्या झाल्या त्या माणुसकीच्या आणि मानवतेला काळीमा फासणारं कृत्य होतं या अघोरी लोकांचं. आणि याच्याही पलीकडे यांनी कित्येक अशा हत्या केल्या असतील, अजून त्याचा उलगडासुद्धा झाला नाही. मग का? कारणे जर तपासले तर फक्त धनासाठी, फक्त पैशासाठी. पैसा इतका डोक्यात घुसला की तो निघायला तयार नाही. सगळ्यांना माहीत आहे माणूस मरतानी फक्त रिकाम्या हाताने जातो. पृथ्वीचा सम्राट, विश्वाचा सम्राट असला तरी मेल्यानंतर रिकामा हात घेऊन जातो. म्हणून माझे हात उघडे ठेवा म्हणतो. आणि हे जरी असलं सगळं, अख्खं साम्राज्य ज्यानं सामावलं, अख्खं पृथ्वी ज्याने काबीज केली, त्याचे हात रिकामे जात असतील तर खंडणी गोळा करणे किंवा छोट्या मोठ्या व्यवहारासाठी 2-4 गुंठ्यांसाठी लोकांच्या हत्या करायच्या, मानवतेचे तुकडे करायचे, माणुसकीला काळीमा फासायची आणि आपल्या घरामध्ये धन साठवायचं, हा कुठला पुरुषार्थ आहे माणसाचा? आणि हा कुठला या ठिकाणी जातीयवादाचा बुरखा त्यांना घालावा? अर्थात इकडे एक हवा डोक्यात घुसली होती की फक्त मोठं व्हायचंय, जास्तीत जास्त धन कमवायचंय, जास्तीत जास्त पैसा कमवायचा आहे. का कमवायचा आहे? तर मग पैसा जर कमवला तर सारी सिस्टम आपल्या हातामध्ये येते, सगळी सिस्टम आपल्याला घाबरते, एक प्रकारची दहशत निर्माण होते. घाबरती कशाला? तर पैशाला. मग सिस्टम हातामध्ये येते. पोलीस तक्रार घेणार नाहीत, कोणावरही अन्याय केला तर अन्यायग्रस्त जर आले तर त्यांची तक्रार पोलीस घेणार नाहीत. का घेणार नाही? तर आपण पोलिसांना पैसे फेकू शकतो. कोठून मिळवलेले पैसे फेकू शकतो? तर दुष्कृत्य करून मिळवलेले पैसे. दुष्कृत्य करायचं, कुणाचे तरी चिमुकल्यांचे बाप हिरावून घ्यायचे, त्यांच्या डोक्यावरचं छत्र हिरावून घ्यायचं, माता भगिनींचे सिंदूर पुसायचे, त्यांना समाजामध्ये एकटं पाडायचं, त्यांच्या मायेचं छत्र हिरावून घ्यायचं, कुणाची तरी कूस रिकामी करायची. ज्या माता माऊल्यांनी 9 महिने 9 दिवस आपले लेकरं वाढवले त्यांचं ममत्व हिरावून घ्यायचं आणि छोट्या मोठ्या व्यवहारासाठी, तुटपुंज्या पैशासाठी, आणि त्याच्यातून पैसे कमवायचे आणि ते पैसे पोलीस यंत्रणेला खाऊ घालायचे, ते पैसे राजकीय पुढाऱ्यांना खाऊ घालायचे आणि सांगायचं की आम्ही सगळी सिस्टम काबीज केली. अरे दुष्कृत्य करून पैसे कमवायचे आणि सिस्टमला खाऊ घालायचे, यात कुठला पुरुषार्थ? पुरुषार्थ त्याला म्हणावा भिकारी असला, फकीर असला तरी विश्वात नाव गाजवू शकतो, हा पुरुषार्थ असतो. आमचे साधू संत पाहायला गेले तर त्यांच्या घरामध्ये काहीही नसायचं. विश्वाचं षडगुर ऐश्वर्य संपन्न असणारा भगवान परमात्मा साधू संतांच्या घरी जातो, तर देवा जेव्हा घरी येतात तेव्हा बसायला टाकायला सुद्धा साधू संतांकडे काही नसायचं. मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजा, काय करू उपचार खोप मोडकी जर्जर, पण भगवान परमात्मा त्यांच्या घरामध्ये येतात. आणि शेवटी भगवान परमात्मा षडगुर ऐश्वर्य संपन्न असणारे त्यांच्या घरामध्ये काही नसून जातात आणि इकडे दुष्कृत्य करून कमवलेलं धन फक्त सिस्टम काबीज करते आणि शेवटी हीच सिस्टम एकदा यांना जेलमध्ये घेऊन जाते. आता खिचपत पडावं लागतं जेल. कुठला देव आणि कुठला धर्म आणि कुठला पुरुषार्थ? कोणासाठी केला एवढा पैसा? पैसा पैसा रात्रंदिवस कुणासाठी कमवला एवढा? बायकांसाठी, लेकरांसाठी? याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर एक ते धुंदुकारी आठवतो आपल्याला, धुंदुकारी नावाची. त्याची आई होती धुंदुली. आपण श्रीमद भागवतामध्ये ते ऐकत असतो मोठमोठ्या ज्येष्ठ लोकांकडून. तो धुंदुकारी होता. तो ह्याच पद्धतीने अगदी परळी बीडमध्ये जे काही हैवान आहेत, ज्यांचा उन्माद चढलेला आहे, जे काही दैत्य आहेत, जे काही राक्षस आहेत, जे काही आघुरी कृती करणारे आहेत, कोयते घेऊन फिरणारे असतील, चाकू घेऊन फिरणारे असतील, तलवारी बंदुका हे सगळे घेऊन फिरणारे असतील, यांना पुरवणारे असतील, यांच्यासारखाच अगदी धुंदुकारी होता. कोणासाठी दुष्कृत्य करायचा एवढे? कोणासाठी? तर वेगवेगळ्या बाया आणलेल्या होत्या, त्या बायांसाठी हे तेच करायचे. अलग अलग ठिकाणी यांनी त्या बाया कुठे 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 मालकीनी करून ठेवल्या. कुठे कुठे त्या ऑफिस होते, CID पथकं, ते विशेष पोलीस पथकं, त्याला SIT म्हणतात, ते पथकं यांच्या पाठीमागे लावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तपासण्या करायला. तर ते अहवाल देत आहेत की सोलापूरला कुठंतरी, सोलापूर जिल्ह्यात 50 एकर एका बाईच्या नावाने यांच्या, कुठे लातूरला वेगवेगळे बंगले, वेगवेगळी प्रॉपर्टी, यांच्या गावाकडे 50-50, 100-100 एकरची प्रॉपर्टी बायांच्या नावाने. तर
ह्या लोकांच्या, ह्या दैत्यांच्या, ह्या राक्षसांच्या नावाने किती असं. मग ह्या बायांच्या नावाला एवढी प्रॉपर्टी करण्यासाठी संतोष भाऊ देशमुखांसारख्या प्रामाणिक, इमानदार, मेहनती माणसांची हत्या करावी केवळ पैशासाठी. ते पैसे कमवून या बायांच्या नावावर 100-100 एकर जमिनी कराव्यात. महादेव भाऊ मुंडेंचे चिमुकले लेकरं, चिमुकल्यांचा बाप हिरावून घ्यावा, त्यांची हत्या थोड्या व्यवहारासाठी करावी आणि ह्या बायांच्या नावावर 100 एकर, शेकडो एकर जमिनी कराव्यात. धुंदुककारीनं असंच केलं होतं धुंदुककारीने. त्याची आई होती, तिचंही नाव धुंदुली. लेक झाला तिच्यासारखाच, त्याला ठेवलं धुंदुककारी. माझ्याच मनानं नाव ठेवायचं म्हणे, तिच्याच नावानं ठेवलं तिच्यासारखं. अगदी हेच करायचं बायांसाठी. हेच, अशीच संपत्ती कमवायची, असाच त्या बायांवरती पैसा उधळायचा, हव्यास करून घ्यायचा, पैशाचा अगदी हव्यास आणि पैशाचा उन्माद. कारण दुष्कृत्य करून मिळवलेला पैसा होता तो सत्कर्म कसे करू देईल? दुष्कृत्यानं मिळवलेलं धन हातामधून सत्कर्म घडवून कसं आणेल? भलेही प्रभू वैजनाथांच्या परळीमध्ये राहत असाल, भलेही त्याच बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, पण दुष्कृत्याने मिळवलेला पैसा हातातून सत्कर्म करून घेईल कसा? तिथे भगवान प्रभू वैद्यनाथ त्या ठिकाणी डोळे झाकून बसलाच कसा? असं शिवतांडव का सुरू झालं नाही तेव्हा, जे आत्ता झालं शिवतांडव चालू? भगवान परमात्म्याने कसे डोळे लावले होते यांच्या बायांची, यांची तेव्हाच खात्मा कसा केला नाही भगवान शिवशंकराने? तिसरा डोळा का उघडला नव्हता? 21 महिने लागले तिसरा डोळा उघडायला. संतोष भाऊंसाठी तिसरा डोळा उघडायला जनता जनार्दनामध्ये भगवान परमात्म्याला यावं लागलं. रस्त्यावर उतरले लोक, शाळकरी, विद्यार्थी, चिमुकल्या पोरी. पुणे जिल्ह्यात पाहिलं, शाळेतल्या चिमुकल्या पोरी रस्त्यावर उतरल्या. संतोष भाऊ देशमुखांसाठी तुटून पडल्या एखाद्या वाघिणीसारख्या ह्या दैत्यांवर तुटून पडल्या. यांना जेलचा रस्ता दाखवण्यात आला तेव्हा. अगदी हे व्हायला पाहिजे होतं. आधीच भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडायला पाहिजे होता. पण देव का एवढा थांबतो, का एवढा डोळे लावून बसतो आणि एकदाच विस्फोट करतो? सांगता येत नाही देवाच्या मनात काय असतं. पण शेवटी देव आहे तो सगळंच बघतो आणि मग एकदा अनंत रूपे, अनंत वेशे, अनंत वेशामध्ये अनंत रूपाने प्रगट होतो आणि मग यांचा हिसाब घेतो. आता देव प्रगट झाला, हिसाब घ्यायला सुरुवात केली देवांनी. यांचा हिसाब चालू झाला. देव आता अनंत हाताचा झाला. देवाने अनंत तोंड, आता अकराळ विक्राळ रूप यांच्यापेक्षाही देवाने आता धारण केलं. प्रभू वैद्यनाथांनी यांच्यापेक्षा अकराळ विक्राळ रूप धारण केलं. आता देव तांडव करत आहे. पण यांनी जी संपत्ती कमवली ती ज्यांच्यासाठी कमवली होती ते सुद्धा तेवढेच पापाचे भागीदार आहेत. आता संतोष भाऊंची हत्या करणारे आणि महादेव भाऊ मुंडे यांची हत्या करणारे तर अर्ध्यापेक्षा जास्त जेलमध्ये आहेतच. अर्धे इकडं तिकडं नाल्यात कुठं दरीखोरीत लपून बसले असतील, तेही लवकरच हजर होतील न्यायालयात, त्या तुरुंगामध्ये. त्यांची वारी तुरुंगात चालूच होईल. लोकही त्यांना ढकलत तिथे नेतील. जरी पोलिसांनी नसल नेलं तरी लोक नेतीलच. कारण देव आता तिथे डोळे उघडले आहे. देवाने तिसरा डोळा उघडला आहे. भगवान शंकराने तिथे तिसरा डोळा उघडलेला आहे आता ह्या दुष्कृत्याची. पण ह्या दुष्कृत्यावर, ह्या दुष्कर्मावर जी कमवून संपत्ती घरात येत होती आणि त्याच्यावर जे आराम करत होते ते सुद्धा तेवढेच भागीदार आहेत. यांना सुद्धा तेवढीच शिक्षा दिली पाहिजे. काय करत होता वाल्ल्या कोळी? असेच कामं करायचं, असेच माणसांना मारायचा. नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींनी त्या ठिकाणी, नारद महर्षीवर चालून त्या ठिकाणी वार करायला गेला. नारद महर्षी म्हणाले की तू कोणासाठी करतोयस एवढं? माझ्या परिवारासाठी करते, बायकोसाठी, लेकरांसाठी. मग जा, एवढे पाप करायलेत, एवढे रांजण भरले तू, माणसं मारायचे आणि खडे रांजणात टाकायचे, एवढे जर भरलेत तू, तर एवढ्या पापाचा भागीदार कोण आहे? तुझ्या बायकोला भागीदार कर, तुझ्या लेकरांना भागीदार कर. कोणाला खाऊ घालतोस एवढे दुष्कर्म करून? त्यांना भागीदार करते. जेव्हा घरामध्ये जातो वाल्ल्या कोळी तर त्यांना एकही घरातला भेटत नाही. ज्येष्ठ लोक सांगतात की ज्याचा भागीदार होईल या पापाचा. आम्ही काय तुला करायला सांगतोस का? दुष्कृत्य कर आणि कमवून आण, म्हणून सन्मार्गाने कमवून आण. तुझं कर्तव्य आहे आम्हाला खाऊ पिऊ घालायचं. अगदी हेच आहे. तिथेच वाल्ल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी बनला आणि राम जन्मण्याआधी रामायण लिहिलं वाल्ल्या कोळ्याने. मग वाल्मिक ऋषी बनून का बोध घेतला साधू संतांकडून? माझ्या पापाचं भागीदार हे बनत नाहीत पण खाण्याचं भागीदार असतात. इथे हेच झालं. पुन्हा वल्ला कोळ्याचा अवतार आला का? इथं दुष्ट दैत्यांचा अवतार आला. माणसं मारून करोडो एकर जमीन करवायची, करोडो एकरांची संपत्ती कमवायची. बायका लेकरांसाठी ठिकठिकाणी बायका, ठिकठिकाणी लेकरं आणि त्यांच्या नावावरती प्रॉपर्ट्या कमवायच्या. पण पापाचा भागीदार आज कोण आहे? आज जावं लागलं अशा वाल्ल्या कोळ्यांना जेलमध्ये. बायका नाही गेल्या, लेकरं नाही गेले, नातेवाईक नाही गेले त्यांच्यासाठी जेलमध्ये. ज्यांच्यासाठी एवढं कमावून ठेवलं, ज्यांच्यासाठी
दुष्कृत्य केलं, ज्यांच्या नावावर 50-50 एकर जमिनी केल्या, त्याच्यातला एकही पापाचा भागीदार झाला नाही. नाटकी साटकी एक दिवस रस्त्यावरती आले, आमचे माणसं ते काही दोषी नाहीत, दोष सिद्ध करून दाखवा. ज्या दिवशी दोष सिद्ध झाले, मोबाईलचे सगळे CDR काढण्यात आले, त्याच्यानंतर सगळ्या तपासण्या काढण्यात आल्या, संतोष भाऊंचे फोटो व्हायरल करण्यात आले, सार्वजनिक करण्यात आले. आज महादेव भाऊंचेही सगळे फोटो सार्वजनिक करण्याची वेळ आलेली आहे. पण कुठेतरी प्रसार माध्यमांनी सरकारवर जबाबदारी येऊन पडलेली आहे की या पद्धतीने जर आज संतोष भाऊ देशमुखांसारखे महादेव भाऊ मुंडेंचे फोटो सार्वजनिक केले तर ते आरोपी तर सोडा, सरकारवरच हे लोक, ही जनता किती दगडफेक करेल, खुर्च्या उचलून डोक्यात घालतील, ही भीती आज सरकारला आहे. आणि म्हणून कुठेतरी जबाबदारी सरकारने घेतली की हे फोटो आज सार्वजनिक करू नयेत. दाखवत आहेत पण सार्वजनिक केल्या जात नाहीत. तेच सांगत आहेत की आम्ही दाखवणं शक्य नाही हे जनतेला फोटो. काय उद्रेक होईल समाजातून. अक्षरशः माणुसकीचे तुकडे, अक्षरशः मानवतेचे तुकडे मग ह्यांनी जन्माला घातलेले होते. असे हे हैवान. दोष कोणाला द्यायचे. एकीकडे तर साधू संत धन्यता देतात मायबापांना, ज्या कुळामध्ये सत्कर्म करणारे संतोष भाऊंसारखे सुपुत्र जन्माला येतात. मातीवर पाण्यावर काम करतात, ग्राउंड लेवलवर काम करतात, भगीरथासाठी गंगा आणतात पृथ्वीवरती. त्यांनी भगीरथ झाले संतोष भाऊ, गंगा आणली गावामध्ये, दुष्काळग्रस्त गावात, शेजारच्या अनेक गावांना त्याचा फायदा व्हायला त्यांच्या गावाबरोबर. अशी धन्यता, असे सुपुत्र ज्या ठिकाणी जन्मतात त्या ठिकाणी आमचे साधू संत धन्यता देतात. धन्यतयाची माता, धन्यतयाचा आहे पिता, नमन करतात त्यांच्या माता पित्यांना. पण ज्या ठिकाणी असे हैवान जन्माला येतात, ज्या ठिकाणी असे दुष्कृत्य करणारे दुष्ट राक्षस जन्माला येतात, असे धुंदुकारीचे अवतार जन्माला येतात, तिथे धन्यता तर देणं शक्यच नाही. पण दोष यांच्या मायबापाला द्यायचा का हे ज्यांच्या आड्यात यांचं लहानपण गेलं त्या आड्यांच्या मालकांना आता दोष द्यायचा. कुणाच्या पापाने वाढले, कुणाचं पाप एवढं उन्मत्त झालं होतं की असे हैवान त्या ठिकाणी जन्मले. काय संतोष भाऊंच्या आईची कुश आहे, काय पवित्र आहे की दुष्काळग्रस्त गावाला आज सदाहरित केलं त्या सुपुत्राने. गावासाठी झिजला, गावासाठी आयुष्य खर्च केलं. बिचाऱ्याला आयुष्य नाही मिळालं, दैत्यांनी हिरावून घेतलं. अरे यांना आयुष्य मिळालं, यांना राजकीय पुढा सपोर्ट मिळाला, यांना राजकीय पॉवर मिळाली, ताकद मिळाली, यांना पैसा आदला मिळाला, पण यांना सत्कर्म करायला वेळ नाही मिळाला. याच्यासाठी सुद्धा पुण्यच लागतं, याच्यासाठी सुद्धा बहुत सुकृताची जोडी म्हणतात ना, हेच लागतं. मायबापाचं पुण्य पाहिजे तर संतोष भाऊ देशमुखांसारखे पुत्र जन्माला येतात, नाहीतर असे हैवान जन्माला येतात पापिष्टांच्या घरामध्ये. मग ब्रह्मकुळीत जरी रावण होता तरी मायेच्या पापाने रावण जन्माला आला, तिथं रावण जन्माला आला. दैत्य कुळात भक्त प्रल्हाद होता, पण आईच्या पुण्याने माता कयाधूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. राक्षसांचा उद्धार केला त्या भक्त प्रल्हादाने. आणि यांनी सगळं कुळ आज या दैत्यांनी, ह्या परळीतल्या बीड जिल्ह्यातल्या दैत्यांनी आपल्या सगळ्या जातीला कलंक लावला, आपल्या सगळ्या कुळाला कलंक लावला, आपल्या सगळ्या जिल्ह्याला कलंक लावला. आज लाज वाटायली त्यांच्या पुढाऱ्यांना सुद्धा. आमच्या जिल्ह्याला 200 दिवस बदनाम केलं म्हणतात. बाबा रे, तुमच्या जिल्ह्याला 200 दिवस बदनाम नाही केलं, 200 दिवस झाले संतोष भाऊंसाठी न्याय मागितला जनतेने. आणि 21 महिने झाले महादेव भाऊ मुंडेंसाठी न्याय मागितला त्या माऊलीने. दारोदार फिरली लेकरं घेऊन, चिमुकले घेऊन न्याय मागण्यासाठी. कोणीच नाही आलं रस्त्यावरती. संतोष भाऊ देशमुखांसाठी लोक रस्त्यावरती का आले तर रक्त उतरलं होतं सगळं जातीचं. थरकाप संतप्त झाली होती सगळा समाज संतप्त झाला होता. आणि समाजातले जेवढे काही आमदार आहेत ते सुद्धा संतप्त झाले होते. तुमच्या पुढारीपणाला, तुमच्या 40,000 करोडच्या संपत्तीला आग लावली ह्या सगळ्या संतोष भाऊच्या समाजातील लोकांनी. जाळलं तुमच्या संपत्तीवर, थुकले तेव्हाच भिले नाही तुम्हाला. शाळकरी चिमुकल्या मुली सुद्धा भिल्या नाही आणि आमदार सुद्धा भिले नाहीत संतोष भाऊच्या रक्ताचे असणारे. बेधडक बोलले अभिमन्यू पवार सारखे, अमित भैया देशमुखांसारखे, सुरेश धसांसारखे सगळे आमदार बेधडक तिथे धडकले त्या विधान भवनात सुद्धा. घाबरले नाहीत तुमच्या 40,000 करोडच्या धुंदुकारीच्या संपत्तीला. थुकले तुमच्या संपत्तीवर आणि आवाज उठवला संतोष भाऊंसाठी. तेव्हा इतर समाज सुद्धा आले रक्ताच्या समाजाबरोबर रस्त्यावर. चिमुकल्या उतरल्या त्यांच्यासाठी रस्त्यावर, माता भगिनी उतरल्या. कारण संतोष भाऊ देशमुखांच्या पत्नीचा जो सिंदूर पुसण्यात आलेला होता त्या सिंदुराचा काहीच गुन्हा नव्हता. एक
काळीचाही दोष नसताना हैवानांनी फक्त स्वतःची दहशत किती आहे दाखवण्यासाठी आमच्याकडे किती पॉवर आहे, आमच्या पसंतीचे कलेक्टर मिळतात, आमच्या पसंतीचे SP असतात आणि आमच्या सेकंदावर आम्हाला फोन लावतात म्हणून आमचं कुणीच वाईट करू शकत नाही, ही हवा होती तुमच्या डोक्यामध्ये का? दुष्कृत्याने मिळवलेल्या पैशाचा तो जोर होता, तो पॉवर होता. पण हा निसर्ग आहे, इथे प्रतिकृती कधीच नाही, परिवर्तन आहे नेहमी. पूर्वी जिथे पर्वत होते, डोंगर होते, आज तिथे नद्या वाहत आहेत. पूर्वी जिथे नद्या होत्या, आज तिथे पर्वत आहेत, उद्या तिथे समुद्र असतील, उद्या तिथे नदी असतील, काय असेल सांगता येत नाही. प्रतिकृती इथे कधीच नाही, ते परिवर्तन आहे निसर्गामध्ये. नेहमी या पृथ्वीवरती परिवर्तन आहे, परिवर्तन होत राहतं. झालं परिवर्तन, बदलला निसर्ग, घेतला हिसाब सगळा, उघडला तिसरा डोळा. त्याच भगवान शंकराने, ज्या भगवान शंकराने इकडे हत्या करून तुम्ही भगवान शंकराच्या चरणावरती लोटांगण घालत होते, साष्टांग दंडवत घालत होते, ते भगवान शंकर पाहत नव्हते डोळे उघडून की तुम्ही तुमच्या हाताला रक्त लागलेले आहे, तुम्ही खिशात मांसाचे तुकडे घेऊन फिरायलेले आहेत? भगवान शंकरांनी डोळे लावले होते का? सगळं पाहिलं होतं भगवान शंकरांनी, पण बसले होते ध्यानस्थ. उघडला तिसरा डोळा, घेतला तुमचा हिसाब. नाही येणार तुम्ही माघारी, आले तरी सुद्धा लोक इथले नाही येऊ देणार. आज आहेत लोक, आम्ही मेलं तरी 72, पण तुम्हाला पाय ठेवू देणार नाही, तुमचं नाही या ठिकाणी आता चालू देणार. तुम्ही मंत्री असाल, तुमच्या हातात कलेक्टर असतील, खिशात SP असतील, कोण काय कुठं असेल, तुमच्या 40,000 करोडची नाही, तुमची 80,000 करोडची संपत्ती असू द्या, नाही घाबरणार. आज तुम्हाला थुंकले तुमच्या संपत्तीवर, पेटवली, आग लावली तुमच्या संपत्तीला, कुणीच घाबरणार नाही तुमच्या संपत्तीला. जी वाटतं तुम्ही की आम्ही पोलिसांना फेकू शकतो, आम्ही पोलिसांना फेकू शकतो, पोलिसांना तुमचे जावई करा, तुमच्याकडे तेवढ्या लेकी असतील तर पोलिसही तुमच्या घरात घेऊन बसून घ्या. इथला एक एक बाल बच्चा सैना बनेल, सैना बनेल, भक्त बनेगी सैना, भक्त बनेगी सैना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितले. संतोष भाऊ देशमुखांसाठी काय पोलीसच धावून आले होते का? नाही, भक्त बनली सैना. समाजातील चिमुकल्या छोट्या छोट्या 5-5 वर्षाच्या मुली कशा तुटून पडत होत्या बघितल्या वाघिणी. जिजाऊच्या लेकी होत्या, तुटून पडल्या, नाही घाबरल्या तुमच्या 80,000 करोडच्या संपत्तींना. हिसाब घेतला, तुमचा हिसाब घेतला. आज असे अनेक लोक आहेत की आम्ही मेलं तरी 72 म्हणत आहेत, पण तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय, तुमचा नायनाट केल्याशिवाय थांबणार नाहीत. का आले लोक रस्त्यावर? सगळेच लोक माणुसकी विकून खाल्लेली आहेत असं नाही. माणुसकी विकून खाल्लेले लोक खूप कमी असतात, माणुसकी जागृत असणारे लोक जास्त असतात. हृदय मेलेले लोक खूप कमी असतात, हृदय जिवंत असणारे लोक जास्त असतात. पण उथळत्या पाण्याला खळखळाट फार म्हणतात ना, तो होता तुमच्याकडे. उथळत्या पाण्याला खळखळाट होता तुमच्याकडे. नदीचं पाणी स्थिर असतं, स्थिर. त्याप्रमाणे हा जनतामधला जनार्दन स्थिर होता आतापर्यंत, पण तुमच्या उथळत्या पाण्याचा खळखळाट मात्र जास्त चालला होता, पण तो जास्त काळ राहत नाही. अशी म्हण आहे जुन्या लोकांची, ज्येष्ठ लोकांची, की रावणाचं राज्य फार काळ टिकत नाही, पण त्याला फारच उन्माद असतो, फारच उन्माद असतो. तुमच्याकडे काय हवा होती की आमच्याकडे पैसे खूप आहेत, आमच्याकडे धन खूप आहे, आमच्याकडे बंगले खूप आहेत. तुमच्या बंगल्यांचं जर उत्खनन केलं ना, तर संतोष भाऊंसारख्या कित्येक हत्या केलेले तुमच्या बंगल्यांच्या खाली गाळलेले असतील आणि ज्याच्यावर तुम्ही रोज बसता. हेच सापडणार, लिहून घ्या कोऱ्या कागदावरती, हेच सापडणार आहे, लिहून घ्या. आहे हे गॅरंटेड आहे, 101% खरं आहे की तुमच्या बंगल्यांच्या खाली माणसांचे हाडं सापळे सापडणार. भले काही ते कृष्णा आंधळे, त्या कृष्णे आंधळ्यासारखे फरार असतील, त्याच्या मायनं त्याचं देवाचं नावच कशाला ठेवले, दैत्याचं काय माहिती, ते फरार असतील, ते सुद्धा लोक तुमच्या बंगल्याच्या खाली गाळलेले असतील, हेच म्हणावं लागेल खरं. एवढे लोक तुम्ही मारले असतील हैवानांनी, माणुसकीचे तुकडे तुकडे केले, माणुसकीला काळीमा छापल्या. काय जाळायच्या तुमच्या बाया, त्या ज्यांच्या नावावर तुम्ही 100-100 एकर जमिनी केल्या, त्यांच्यासाठी कमवून पेटवा त्यांना, पेट्रोल डिझेल टाकून, ज्या तुमच्यासाठी आज जेलमध्ये यायला तयार नाही, ज्यांच्यासाठी तुम्ही लोकांचे जीव घेतले. 2 कोटी रुपयांसाठी चिमुकल्या त्या लेकरांचा बाप हिरावून घेतला तुम्ही, संतोष भाऊ देशमुख हिरावून घेतले तुम्ही 2 कोटीसाठी. जाळा त्या बायांना पेट्रोल आणि डिझेल टाकून, कोलती लावा त्या बायांना, त्यांच्यासाठी तुम्ही एवढं कमावलं. त्यांच्यासाठी 50 एकर जमीन एका बाईच्या नावावर असावं का? थोडं तरी वाटायला पाहिजे की 50 एकर जमीन एका बाईच्या नावावर, दुसऱ्या बाईच्या नावावर 50 एकर का? कुठून कमावला एवढं? माणसं मारून पैसा कमवताना हात थरथरले नाहीत,
आणि काय भगवान शंकराचं दर्शन घेत होते, काय ते कपाळाला भगवान शंकराचा टिळा लावत होते. आज भगवान शंकरांनी उघडला तिसरा डोळा म्हणून देवावरचा विश्वास कधीच कोणी कमी करू नका. कधीच म्हणू नका की देव नाही म्हणून. जनता जनार्दनाच्या रूपाने जागा झाला आणि स्वतःचा तिसरा डोळा आज उघडला. हिसाब घेतो रे बाबा. पोलिसांनो, तुम्ही पण सावध व्हा. तुमच्याकडेही एक उर्मी आहे की आम्हाला पैसे दिले की आम्ही गप्प बसायचं. हिसाब घेतो देव. त्या सूर्यवंशी भाऊंच्या त्या केसेसमध्ये आज काय झालं, हिसाब घेतला. 72 जणांवर गुन्हे दाखल. जाणार तुमच्या नोकऱ्या जाणार, तुमचे सासरे हुंडे सुद्धा वापस घेतील दिलेले, तुम्ही असले हैवान निघले तर. म्हणजे हा हिसाब होतो. ते डोक्यातून पहिले काढून टाक्या की मंत्र्याच्या फोनवर गप्प बसायचं, संत्र्याच्या फोनवर गप्प बसायचं, डाळिंब्याच्या फोनवर गप्प बसायचं. पहिले डोक्यातून काढा. यांच्या सासऱ्यांचे जरी फोन आले तर इमानदारीनेच काम करा, कारण इथे सत्यमेव जयतेच आहे. जो प्रामाणिक आहे, जो इमानदार आहे, तोच टिकतो या पृथ्वीवरती. तोच टिकतो, तोच सम्राट होतो पृथ्वीचा. कोणीही होत नाही, आला गेला असा होत नाही. इथे धुंदुकारीचा वेगळा इतिहास आहे, भक्त प्रल्हादाचा वेगळा इतिहास आहे, गोकर्णचा वेगळा इतिहास आहे. इथे रावणाचा वेगळा इतिहास आहे, रामाचा वेगळा इतिहास आहे. रावण राज्य यावं कोणी अपेक्षा करत नाही. राम युग कधी होऊन गेलं, पण आज लोक अपेक्षा करतात आम्हाला राम राज्य पाहिजे. आज ज्या पक्षांचे लेबल घालून फिरता तुम्ही, आज लोक एकाही पक्षाचं राज्य यावं म्हणून अपेक्षा करत नाही. लोक म्हणतात आम्हाला राम राज्य पाहिजे. का? इतिहास आहे रामाचा, रामाच्या सत्कर्मामुळे. प्रभू श्रीरामचंद्रांचा इतिहास त्यांच्या सत्कर्मामुळे, रावणाचा द्वेष त्यांच्या दुष्कृत्यामुळे. आजही विजयादशमीला लोक रावण दहन करतात. रावण दहन आजही करतात. ज्या दिवशी फाश्या देतील ना देवेंद्र फडणवीस ह्या लोकांना, देवेंद्र फडणवीसांनी चांगली भूमिका निभावली या दैत्यांना तुरुंगात डांबण्यासाठी. अतिशय चांगली टेक्नॉलॉजी वापरली देवेंद्र फडणवीसांनी. दुसरा मुख्यमंत्री असता तर नसता करू शकला यांचा बंदोबस्त, कारण अनेक मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांना खतपाणी घालल्या गेलेले. हे काय आजच जन्माला आलेत का हे दैत्य? यांची प्रॉपर्टी, यांच्या लेकराचे लग्न झाले, त्यांना नातूपुतू आलेत. हे दैत्य काय आज थोडे जन्मलेत? उन्माद झाला यांचा. यांच्या काळात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांच्या कार्यकालामध्ये खाऊन टम फुगले दैत्य, ढेऱ्या वाढवल्या यांनी आणि अशा बायांच्या नावावर संपत्त्या केल्या या लोकांनी. पण देवेंद्र फडणवीसांनी काय टेक्नॉलॉजी वापरली माहिती नाही, पण यांना तुरुंगात डांबलं त्याची धन्यता देवेंद्र फडणवीसांनाच द्यावं लागेल. हे शत्रुत्व यांचं खरं म्हणजे यांचा खरा जर शत्रू बनून धडा शिकवला असेल ह्या दैत्यांना तर देवेंद्र फडणवीसांनीच बनवलेला, यांना धडा शिकवलेला आहे. म्हणून मानावं लागेल त्या मुख्यमंत्र्याला. ज्या दिवशी तो मुख्यमंत्री ते ह्यांना फाशी देईल, फासावर चढवेल, त्या दिवशी पुन्हा एकदा इथे विजयादशमी उत्सव साजरा करण्यात येईल. पुन्हा एकदा विजयादशमी उत्सवच असेल. रावणाच्याही पलीकडचे हे दुष्कृत्य काय रे बाबा. संतोष भाऊ देशमुखांची हत्या करत असताना रे काय आहे, त्या डुकरांकडे, त्या हैवानांकडे पॅन कार्ड सुद्धा अजून नसतील. त्यांचं वय काय होतं, आधार कार्ड सुद्धा काहींचे नसतील. काय वय होतं, पण काय हसत होते, काय अघोरी कृत्य करत होते. काय हताश झालेला संतोष भाऊंचा फोटो आपण पाहिला. हताश होऊन बसलेले ते व्यक्ती कसे हताश होऊन बसलेत. अरे जे व्यक्ती कित्येक चांगल्या चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिले होते संतोष भाऊ देशमुख. शक्य नाही कुणालाही गावामध्ये एवढा बदल करणं, शक्य नाही गावामध्ये काम करणं. गावामध्ये काम करताना, गावामध्ये बदल करताना, गावामध्ये पूर्ण परिवर्तन करताना काय अडचणी येतात तेव्हाच तो महात्मा तेवढा होतो. भास्करराव पेरे, पोपटराव पवार, अण्णा हजारे, आमिर खान, किरण राव, सत्यजित भटकळ या लोकांचं सानिध्य ज्या संतोष भाऊंना लाभलं होतं, अशा पवित्र लोकांच्या विचारसरणीने हे संतोष भाऊ देशमुख घडले आणि एवढ्या हुशार लोकांच्या सानिध्य लाभलेल्या व्यक्तीची हत्या या हैवानांनी करावी. अशा सुपुत्राची हत्या. अरे ह्यांचं वय तर काय होतं या हैवानांचं, पण ह्या हसत होते, नाचत होते, आनंद उत्सव साजरा करत होते, फोटो काढत होते, व्हिडिओ करत होते, व्हिडिओ कॉल करत होते. त्यांना पाठबळ देणारे मंत्री तंत्री ते व्हिडिओ कॉल बसून बघत होते. आणि त्या CDR मध्ये सांगण्यात आलं की एक बडा नेता, ती सांगते SIT समिती की बडा नेता तो व्हिडिओ कॉल बघत होता. बडा नेता बघत होता. बड्या नेत्याचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. फक्त आरोपींचे नाव त्या ठिकाणी जे प्रत्यक्ष आरोपी होते ते आणि जे त्यांना फिरवत होता मोहरक्या आरोपी त्यांचे नाव जाहीर केले, त्यांना तुरुंगात टांगलं. पण कोण बडा नेता होता व्हिडिओ कॉल बघत होता, त्या बड्या नेत्याचं नाव बी जाहीर केलं नाही. त्या बड्या नेत्याला अजून तुरुंगातही डांबलं नाही. एक दिवस भगवान शंकर त्याचा पण हिसाब घेतील. पोलिसांपासून लपसाल, लोकांपासून लपसाल, पण देव जेव्हा तिसरा डोळा उघडतो, देव जेव्हा अकराळ विक्राळ रूप धारण करतो, देव जेव्हा आपल्या जटा आपटायला लागतो, देव जेव्हा हातामध्ये त्रिशूळ घेतो, देव जेव्हा थैथया नाचतो, देव जेव्हा तांडव करतो, तेव्हा कुठे लपसाल,
कुठे लपसाल तुम्ही तेव्हा? देव तुम्हाला अनंत डोळ्यांनी शोधतो. मग तुम्ही तर फक्त पोलीस 2 डोळ्यांनी शोधून आणसाल यांना. आणि म्हणून तो आंधळा असणारा, नावातच आंधळेपणा असणारा डोळस पोलिसांना सापडला नाही. कृष्ण आंधळे नावात आंधळेपण, पण डोळस पोलिसांना अजून सापडत नाही. 2 डोळ्यांनी शोधाले. पण ज्या दिवशी देव शोधायला लागतो, अनंत डोळ्यांनी तुमच्यावर नजरा ठेवतो, अनंत हाताने तुम्हाला पकडतो, तो अकराळ विक्राळ रूप धारण करतो, त्याचा एक आवाज म्हणजे सगळा शंखनाद होतो, तेव्हा तुम्हाला जागीच पकडतो. कुठं लपसाल रे बापा? किती दिवस लपसाल तुम्ही? अजून 40 वर्ष लपसाल? 40 वर्षानं तर काळाची उडी येणारच आहे, उचलणारच आहे आम्हाला सगळ्यांना. मग सत्कर्म करूनच उचलू द्या ना, कशाला असे दुष्कर्म करून? 100 एकर जमीन जर कमावली, त्यातली किती एकर सोबत नेणार आहेत? भले संतोष भाऊंनी तुम्हाला 2 कोटी देण्यासाठी अडथळा आणला असेल, पण संतोष भाऊंचा समाज तुम्हाला एका सेकंदात 2 कोटी देत होता. पण संतोष भाऊ तुम्ही समाजाला परत करायचा होता. आज म्हणता आमच्या जातीला बदनाम करू नका अधिवेशन घेऊन, आज भाषण करता तिथं वेगवेगळ्या बाया आणून, हे कुणब्यांनो ओरडता तिथं म्हणता तुम्हाला काय गरज आहे दुसऱ्या जातीवर बोलण्याची? काय तुमच्या केळीच्या बागा पडल्या कधी? दुसऱ्या संतोष भाऊच्या रक्ताच्या लोकांनी येऊन तुमच्या केळीच्या बागा पडल्या, उद्ध्वस्त केल्या? तुम्हाला काय गरज आहे ओरडण्याची? तुमचे गुणवंत तुम्ही डोक्यावर चढवा, अजून पुरस्कार द्या, काय काय द्यायचं तर द्या. पण आणि वरून म्हणता की आम्ही कुणब्यांच्या पोरांना तुम्ही पण अभ्यास करा, कलेक्टर व्हा म्हणत होतो. अरे तुम्हाला कुणी सांगलं की कुणब्यांची मराठ्यांचे लेकरं अभ्यास करत नाहीत म्हणून? तुमचे 18 तास करत असतील तर 36 तास करतात, हा इतिहास आहे. तुमचे नुसते अभ्यासच करत असतील तर हे बिचारे शेतात जाऊन सुद्धा घरी काम करून अभ्यास करतात, हा इतिहास आहे. पण का जातीयवादाची भिंत आणत आहेत तुम्ही? मध्ये संतोष भाऊंची हत्या झाली, याच्यावर जातीयवाद नव्हता, जातीयवादातून नाही झाली, खंडणीतून हत्या झाली म्हणून 100 वेळा सांगितलेलं आहे. तरी तुम्ही जातीचं पांघरून घातला आरोपींना, तरी जातीचा बुरखा घातला आरोपींना, आणि तरी सुद्धा तुम्ही असे मुद्दे मांडत आहेत. अरे तुमच्या मध्ये मुलांना, छोट्या छोट्या लेकरांच्या हातात बंदुका दिल्या जात आहेत. कुठून येत आहेत बंदुका? हा मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता. आपल्या लेकरांना अधोगतीकडे का नेल्या जात? आपले लेकरं आज जेलमध्ये, जास्तीत जास्त लेकरं आपल्या टोळ्याच्या टोळ्या जेलमध्ये का जात आहेत म्हणून हा मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता. याच्यावरती काय उपाययोजना करता येतील हा मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता. आपल्या महादेव भाऊ मुंडेंसाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. जसं संतोष भाऊंसाठी संतोष भाऊंचं रक्त उतरलं रस्त्यावरती, तसं महादेव भाऊ मुंडेंसाठी आपण उतरलं पाहिजे. माऊलीचा सिंदूर पुसल्या गेला, त्याची काय किंमत आहे सिंदूरची, आज आपण दाखवून दिलं पाहिजे. हा मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता. पण एकाचं हृदय जिवंत नव्हतं का? एकालाही तिथे पिळवटलं नाही का हृदय? की ती माऊली 21 महिने झाले वनवन भटकते, चिमुकले भटकतात, आमचा बाप कुठे आहे म्हणून वनवन फिरतात ते चिमुकले लेकरं महादेव भाऊ मुंडेंचे. हा मुद्दा एकाच्या हृदयात धडकला नाही का? सगळ्यांचे हृदय बंद पडले होते का? तुम्ही मार्गदर्शन करावं, कुणब्याच्या पोरांना अभ्यास करा, मराठ्याच्या पोरांना अभ्यास करा, तुम्ही कलेक्टर होसाल म्हणून तुम्ही मार्गदर्शन करावं. संतोष भाऊच्या रक्ताला तुम्ही मार्गदर्शन करावं की तुम्ही गुणवंत व्हा. म्हणजे इथं काय सगळे मूर्ख दिसले काय तुम्हाला? तुम्ही सांगायले बरं झालं आज तुम्ही सांगितलं गुणवंत व्हा म्हणून. जातीयवादाची भिंत उभी करायलेत आज तुम्ही. ज्ञानेश्वरी ताई मुंडेंनी कुठेतरी ती जातीयवादाची भिंत पाडली आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी जातीयवादाची भिंत पडली. अरे चुलीत घाला तो जातीयवाद तुमचा, खड्ड्यात घाला जातीयवाद. इथं माणसं माणसाला तोडून खायला लागलेत, माणुसकीला काळीमा फसायला लागलेत, मानवतेचे तुकडे करायला लागले. बंधुता समता तर कुठे गेली, कुठे विकून खाल्ली, याचा तर काही ताळमेळच नाही. तुम्ही जातीयवादाच्या भिंती उभ्या करायला लागले आणि मार्गदर्शन करायला लागले की अभ्यास करा, स्टडी करा, असं करा, कलेक्टर व्हा. घाला चुलीत ते कलेक्टर पद तसे भ्रष्टाचार करून मिळवलेले. त्या पूजा खेडकरला विचारा किती अभ्यास केलता म्हणून. आणि काय उभं करायलेत तुम्ही, काय मार्गदर्शन करायलेत? तिथे निस्ते जाऊन तुकडे पडायलेत तुम्ही जाती जातीचे, आणि फक्त आरोपींना कसं वाचवता येईल, कसं वाचवता येईल. आणि मग लेच भडीमार केला पत्रकारांनी प्रश्नाचं. तर आम्ही कुठं म्हणतो आरोपींना वाचवा म्हणून, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे या मताची आम्ही. पण तुम्ही कधी वर्णन केलं का संतोष भाऊंचं? तुम्ही कधी वर्णन केलं का महादेव भाऊ मुंडेंचं की कोणत्या पद्धतीने हत्या केली, त्यांचे कसे फोटो आहेत? माणसाच्या डोळ्यातून अश्रू येतात. कधी आले तुमच्या डोळ्यातून अश्रू? कधी आले तुम्ही रस्त्यावर? जेवढे लोक तिथं काल ओरडायला होते तेवढे लोक जर महादेव भाऊ मुंडेंसाठी रस्त्यावर आले असते तर वेगळा इतिहास घडला असता, नतमस्तक झाला असता सगळा महाराष्ट्र तुमच्या चरणावरती. पण नाही ना उतरले तुम्ही महादेव भाऊ मुंडेंसाठी. म्हणून त्या माऊलीला हाक द्यावी लागली जरांगे पाटलांकी, धाव घे भाऊराया कोठे गुंतलास म्हणून. आता वेळ लावलास, आता 21 महिने वेळ लावलास, आता तरी धाव
घे माझ्यासाठी, आणि म्हणून यावं लागलं. दुसऱ्याला का होईना यावं लागलं, माऊलीनं धाव घे म्हणल्यानंतर यावं लागलं. मग ती भले कुठल्या जातीची असेल आणि कुठल्या धर्माची असेल, जिथे माणुसकीचा प्रश्न येतो तिथे जात आणि धर्म बाजूला करा आणि माणसासाठी उभे राहायला शिका. अरे माणसासाठी जगा. माणसा कधी होशील माणूस. तुम्हाला फक्त आता माणूस व्हायचं बाकी आहे. तुम्ही जातीचे झाले, मंत्र्याचे झाले, तंत्र्याचे झाले, माणूस बना शिकायला आधी, नंतर भाषण आणि नंतर आपला गवगवा करा आणि नंतर कलेक्टर बना. आधी माणूस बनण्याची आवश्यकता आहे. काय करायचं ते कलेक्टर असून जर विकल्या जात असेल कुणाला तर काय फायदा तो कलेक्टर. काय करायचं SP होऊन न्याय देऊ शकत नसेल तर चुलीत घालायचं SP पण. अरे मग त्या चिमुकल्या बऱ्या संतोष भाऊंसाठी रस्त्यावर आलेल्या पुणे जिल्ह्यातल्या कशा भाषणं करून कशा वाघिणीसारख्या तुटून पडल्या. काय SP काम करल कोणता, अशा चिमुकल्या करत होत्या. प्रत्येक जिल्ह्यातून बारीक बारीक पोरी सुद्धा रस्त्यावर वाघिणीसारख्या तुटून पडल्या. हातात तलवारी घेतील, समोर आला एखादा हैवान तर कापून काढतील असं वाटत होतं त्यांच्या शब्दरूपी शस्त्रातून. भले त्यांनी शस्त्र हातात घेतलं नाही पण शब्दरूपी शस्त्राने सगळ्याला नमवलं, सगळ्या ग्रह खात्याला पळवलं, साध्या साध्या छोट्या छोट्या चिमुकल्या लेकरांनी सुद्धा. आणि म्हणून कुठेतरी असं उभं राहिलं पाहिजे. माणसांनी माणसासाठी उभं राहिलं पाहिजे. माणसांनी माणसाच्या रक्तासाठी उभं राहिलंय का फक्त हैवानासारखे नरडीचे घोट घ्यायचे. अरे हैवानाच्या पलीकडे रावणाच्या एकाही राक्षसांना अशा माणसाच्या नरड्याचे तुकडे कुठे नेऊन फिरले नसतील गावोगाव. रावणाचा एकही राक्षस फिरला नसेल. तुमच्यांनी तर स्वतःच्या रक्ताच्या माणसाचे हत्या करून त्याच्या रक्ताचे, त्याचे खुनाचे, हत्येचे, शरीराचे तुकडे तुकडे खिशानं घेऊन फिरले आणि आपल्या मोहरक्यांपुढे सादर केले. यापेक्षा काय तुम्ही सांगता जातीचा मोठेपणा? काय सांगता? हा सांगा, करा हे वर्णन. महादेवभाऊ मुंडेंची हत्या कशी केली या हत्येचं वर्णन करा आणि मग सांगा गवगवा आपला. आणि मग सांगा आम्ही कलेक्टर बनलो, आम्ही काय बनलो, डायरेक्टर बनलो. हे नंतर सांगा काय हत्या करता आणि काय सिंदूर पुसता आणि मग काय गवगवा गाता. माणसांचा इथं माणसाची माणुसकी विकून खाल्ली, सगळी विकून खाल्ली. विकून आणि काय केलं ती माणुसकी विकून खाऊन? तर असल्या बायांच्या नावावर संपत्ती केली. आज काय देणार आहे ती सुख संपत्ती? काहीच सुख देणार नाही. आसुरी संपत्ती, आणि आसुरी संपत्ती कधीच सुख देऊ शकत नाही. म्हणून लेकरं जन्माला घालताना सुद्धा 100 वेळा विचार केला पाहिजे की माझ्या पोटी स्वामी विवेकानंदांसारखा बुद्धिवान, चरित्र्यवान, तेजस्वी महापुरुष जन्माला आला पाहिजे. माझ्या पोटी छत्रपती शिवरायांसारखा शूरवीर योद्धा जन्माला आला पाहिजे. त्याच्या तलवारीच्या धारेत इतकी ताकद आहे की असे सिंदूर पुसणारे हैवान तलवार बघितल्या बरोबर पाणी पाणी होऊन विरघळले पाहिजे, पळाले पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी राग झाली पाहिजे त्यांची. हनुमंतरायांसारखा भक्त जन्माला आला पाहिजे. प्रभू रामचंद्रांसारखा वचन पाळणारा जन्माला आला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णांसारखा राजनीती करणारा षडगुण ऐश्वर्य संपन्न जन्माला आला पाहिजे. माझ्या उदरी कासले हैवान जन्माला आणता आणि माणुसकीचे तुकडे करता. काय सुख मिळालं आज तुमच्या कुटुंबाला? काय सुख मिळालं त्या बायका लेकरांना आज संतोष भाऊंचा जीव घेऊन? काय मिळालं आज? तुम्ही जेव्हा त्या ब्युटी पार्लरमध्ये जाता दातं काढून, ह्या हैवानांच्या बायका लक्षात ठेवा, ब्युटी पार्लरच्या आरशात पाहताना संतोष भाऊ देशमुखांच्या पत्नीचा चेहरा पहा त्या आरशात तुम्हाला, आणि तिच्या कपाळावरचा सिंदूर कधी बघा तुम्ही. काय दैत्यांच्या बायकाहून मिरवता त्या आरशामध्ये ब्युटी पार्लरच्या. चुलीत घाला तुमचे ब्युटी पार्लर त्या चुलीत टाका, तिकडे जाळून टाका, आग लावा. काय तुम्ही थैमान मांडले? अरे असे हैवान येत होते तुमच्या घरात संपत्ती घेऊन. प्रत्येक बायकोचं कर्तव्य होतं त्या वेळेस एवढी संपत्ती आणायलेत कुठून, कोणत्या मार्गाने आणायलेत हे बायकांचं कर्तव्य होतं, सुनांचं कर्तव्य होतं. रस्त्यावरती येत होत्या सुना, आमचे माणसं दोषी नाहीत म्हणा. त्या सुनांचं कर्तव्य होतं, मामा एवढी संपत्ती आणायले तुम्ही रोज कमवून माणसं मारून ही संपत्ती आमच्या नावावर करत आहेत. ही संपत्ती आपल्याला एक दिवस विनाशास कारण ठरणार आहे. त्यावेळेस पापाचं भागीदार आम्ही बनणार नाही. तुमच्यासोबत आम्ही जेलमध्ये आणि फासावर येणार नाही. म्हणून आमच्यासाठी आसुरी संपत्ती नका कमावू. अशा पोरांनी सुद्धा सांगायला पाहिजे होतं का बाप ज्या रस्त्याने गेला त्याच रस्त्याने लेकानं जाऊन खून करावा, हत्या करावी. त्याच रस्त्यानं बायकोनी जाऊन, त्याच रस्त्याने सुननं जाऊन, मग मायनं रस्त्यावर येऊन अंगात आणावून माझ्या लेकाला सोडा म्हणावं. कसा सोडाल भगवान परमात्मा अशा दैत्यांना? कसा सोडाल? ते सुदर्शन घुलेची माय काय असेल आणि त्या कृष्ण आंधळीची काय असेल? अपवित्र आहेत तुमच्या कुश. खरं तर तुमची कुश ना किती जन्माचा पाप असेल तेव्हा असे हैवान तुम्ही पदरात आणले. हैवान
अजून जर एखाद्यांच्या माया असे हैवान असे घरात पाळत असतील तर लक्षात ठेवा, कापून टाका तुमच्या कुस, नका जन्माला घालू असे. त्याच्यापेक्षा ना सगळ्यात पुढचे शब्द वापरतो, तुम्ही वांज राहिले असत्या तर चांगलं राहिलं असतं, आज आमचे संतोष भाऊ जिवंत राहिले असते. तुम्ही वांज राहिले असत्या तर चांगलं राहिलं असतं, तुम्ही जन्मोजन्मी वांज होसाल. आता आमचे महादेव भाऊ मुंडे जिवंत राहिले असते, त्यांच्या लेकरांना आज बाप मिळाला असता. अशा कित्येक संतोष भाऊ तुम्ही नेले असतील हिरावून, मग तुम्ही वांज राहिले असत्या तरच चांगलं राहिलं असतं ना. हैवानींनो, तुम्ही सगळ्यात जास्त पापी आहेत. असे दैत्य जन्माला आणले. तुम्ही का आणले तसे दैत्य जन्माला? तुम्ही पुढे या, मीडियाच्या समोर पुढे या आज आणि सांगा मीडियांना कोणकोणत्या प्रकारचे पाप होते तुमच्या पदरात म्हणून असे हैवान जन्माला आणले तुम्ही. का नाही धडे शिकवले आपल्या घरात मानवतेचे आपल्या लेकरांना? का नाही धडे शिकवले आपापल्या घरात आपण माणुसकीचे? का नाही धडे शिकवले बंधुतेचे? का नाही समतेचं शिक्षण देऊ शकले तुम्ही? साने गुरुजींची आई घर सारवता सारवता साने गुरुजींना सांगते की पायाला घाण लागू नये म्हणून जसं जपलास तसं मनाला घाण लागू नये म्हणून जप, म्हणून साने गुरुजी घडतात. आणि तुम्ही काय शिकवलं तुमच्या लेकरांना? कुठूनही संपत्ती आण पण आमच्या नावावर कर, कोणत्याही मार्गाने संपत्ती कमव पण कमव. हैवानींनो, आज काय सुगरी आली तुम्हाला? तुमच्या लेकांनी कमवलेली ही संपत्ती सांगायचं होतं. ही भारत माता आहे आणि ही भारत माता कधी वांज राहत नाही. हिची कुश वेगवेगळे लाल पैदा करते तुम्हाला धडाना शिकवण्यासाठी. हैवानांनो, इथे प्रभू रामचंद्र जन्मले, जाळलं त्या रावणाला, आजही जाळल्या जातं त्या रावणाला. जिथे भगवान श्रीकृष्ण यशोदा मातेने जन्माला, त्या देवकी मातेने जन्माला घातले, यशोदी मातेने पालन पोषण केलं आणि कंसाला धडा शिकवला, नायनाट केला कंसाचा. इथे स्वामी विवेकानंद जन्मले, इथे महापुरुष जन्मले, इथे महात्मा गांधी जन्मले, अहिंसेचा संदेश देणारे. इथे गौतम बुद्ध जन्मले, शांतीचा संदेश देणारे. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले, धन्य त्यांची माता आणि धन्य त्यांचा पिता, ज्यांनी समतेचा संदेश दिला, बंधुतेचा संदेश दिला, समतेची शिकवण दिली आणि माणूस शिकवलं, माणूस बनायला शिकवलं, माणूस बनायला शिकवलं. आंबेडकर बाबासाहेबांनी माणूस बनवलं या ठिकाणी. आणि काय तुमची कुस, काय तुमची कुस अपवित्र, काय तुमचं जन्मोजन्मीचं पाप आणि काय संतोष भाऊ देशमुखांच्या आईंचं जन्मोजन्मीचं सुकृत पदरी म्हणून संतोष भाऊ जन्माला आले, तुमचं जन्मोजन्मीचं पाप म्हणून हे हैवान जन्माला आले. आणि काय त्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष करून ठेवले. किती जन्माचं पाप असेल अजितदादा पवारांचं, तेव्हा त्यांना असे तालुका अध्यक्ष मिळाले जे संतोष भाऊंची हत्या करत होते, हरामखोर. तर अशा जन्मोजन्मीचं पाप अजितदादाचं, खरंच जन्मोजन्मीचं पाप, एका जन्माचं नाही. म्हणून त्यांच्या पक्षात सगळे हैवानच आहेत, जागी आहेत. आता एका जिल्ह्याचं समोर आले, अजून अनेक जिल्ह्याचं समोर येणार आहे अजितदादांच्या पापाचं घडा. का तर जन्मोजन्मीचं पाप आहे म्हणून त्यांना असे माणसं मिळालेत पक्षात, सत्कर्म करणारे मिळाले नाही. का त्यांनी सत्कर्म करणारे भरलेच नाहीत? का त्यांच्याकडे केले की दुष्कर्म करणारेच तयार होतात? हा प्रश्न आहे अजितदादांच्या समोरचा. खरं तर किती जन्माचं पाप असावं बिचाऱ्याचं अजितदादाचं. म्हणून काही जिल्हे तर असे आहेत, माता भगिनी, दुसऱ्यांच्या लेकी बाळी, दुसऱ्यांच्या सुना एकट्या दुकट्या शेतात काम करायला की यायचे पदाधिकारी या राष्ट्रवादीचे खुलेआम सांगतो, या अजितदादा पवारांचे कार्यकर्ते गावागावातले अगदी ज्यांना काही खायची सोय नसते रोज, पण ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून माता भगिनींच्या नरड्याचा घोट घेत आहेत आणि नंतर विहिरीत टाकून देत आहेत आणि त्यांचा मृत्यू पाय घसरून झाला असं दर्शवत आहेत, असं वाटावं. अनेक गावात असं कसं होऊ शकते? आणि जे गावं अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्याचे आहेत त्याच गावात अशा घटना कशा घडू शकतात? आणि वरून पुन्हा हेच येतात तुटके राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून हातात घड्याळी घालून हेच येतात आणि म्हणतात की पाय घसरून पडली असेल, नाहीतर नवऱ्यानं ढकलून दिली असेल आणि म्हणून असं झालं असेल. मायबाप केस करायला जातात तर येरी तर तुमची लेक गेली, आता काय घेऊन बसता? हिच्या नवऱ्याकून हिच्या सासऱ्याकून 10-15 लाख घ्या आणि गप्प बसा. याच्यामध्ये हा घटना मिटवत आहेत हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, लय वेळा सांगितलं अजितदादांना, तुमच्या पक्षाचं श्रद्धा घाला. अजितदादा खूप पाप झालं पक्षामध्ये, खूप पाप झालं. आता दुसऱ्या पक्षाचे घालावेच लागतात, त्यात काही संशय नाही, पण पहिले राष्ट्रवादी पक्षाचं इतकं पाप झालं या पक्षामध्ये, इतकं पाप झालं, इतकं पाप झाले. खुलेआम मारत आहेत माणसांना, खुलेआम मारत आहेत माता भगिनींना, खुलेआम केलं संतोष भाऊ देशमुखांची हत्या, खुलेआम मारलं त्या सूरज चव्हाणनी, त्या घाडगेंना, त्या भाऊंना, शेतकऱ्यांच्या लेकराला खुलेआम मारलं. डायरेक्टली मारून टाकणार होता तो, डायरेक्ट म्हणजे खुलेआम अशी बघितली, अक्षरशः आम्ही बघितली, खुर्ची डोक्यात घालत होता लोखंडाची, तिथेच जीव जाणार होता त्या भाऊचा. पण कोणतरी धरलं बिचाऱ्यांनी, करा आयुष्य असेल ना समोर. नाही, इतकं पाप समोर आलंय अजितदादा तुमच्या पक्षाचं. तुम्ही बघताय काय? श्राद्ध घातलं पाहिजे, श्राद्ध बस झालं. आता एरवी खूप थकले काम करून पक्षाचं, आता श्राद्ध घाला. काय जाळायचं मुख्यमंत्री पद आणि काय जाळायचं उपमुख्यमंत्री पद. आणि इतकं माता भगिनींच्या नरड्याचे घोट घेतल्या जात आहेत.
घाला त्या धाडाधड त्या कार्यकर्त्यांवर गोळ्या घाला, कशाला तुरुंगात घालता, तुरुंग किती बांधायचे, सगळ्या जागा आठवायच्या का, लोकांना अन्नधान्य पिकवायला जमिनी ठेवायच्या का नाही का, तुरुंगच बांधायचे, घाला धाडाधाड गोळ्या तुमच्या कार्यकर्त्यांवर आणि टाका मारून, काय पाहता यांना, कारण की हे माणसं चांगल्या माणसांना मारायलेत, माता भगिनींना मारायलेत, माता भगिनींच्या 16 वर्षाची लेकबाळ 16 वर्षाची सून एका कुटुंबातली मारून टाकली तुमच्या कार्यकर्त्यांनी, अन्याय अत्याचार करून एकटी काम करणारी शेतामध्ये, अशा अनेक गावामध्ये घटना आहेत, अनेक गावामध्ये सर्वेक्षण करा, तुमच्याकडे सत्कर्म करणारे कार्यकर्ते असतील तर पाठवा, गावोगावांनी सर्वेक्षण करायला लावा, 99% तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हत्या सापडतील. अजितदादा हे खरं आहे, खरं तुमचं जन्मजन्मीचं पाप आहे म्हणून तुमच्या पदरात असे हैवान पडले. संतोष भाऊंची हत्या सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांनीच केलेली आहे खंडणीसाठी, आणि तुमच्या पक्षाचा तो बिझनेस केलाय तुमच्या कार्यकर्त्यांनी, बिझनेस केलाय, खंडण्या, मारामाऱ्या, हिंसा, हत्या, खून, दरोडे, याच्यातून पैसा कमवायचा आणि मोठं व्हायचं, आणि मग संपत्ती कमवायची, पोलिसांना खाऊ घालायची, मग पोलीस तक्रार घेत नाहीत. हा बिझनेस केलाय पक्षाच्या नावाखाली, बिझनेस, हा धंदा, हा व्यवसाय, हा उद्योग. एक दिवस माणसं हिसाब घ्यायला तुम्ही वाटतं की माणसं हिसाब घेऊ शकत नाही, तर माणसं आमच्या समोर बोलू शकत नाही. भगवान शंकर घेईल आणि असे पापिष्ट जन्माल घालत असतील माता भगिनी, तुम्ही आज म्हणावं लागेल की तुम्ही जन्मजन्मी वांजर असाल, अशा हैवानींना जन्म घालसाल तुम्ही, तर परत अशा हैवानांना घालूच नका. जन्मजन्मीचा श्राप लागल. संतोष भाऊ देशमुखांसारखे पवित्र माणसं तुम्ही मारले. आज काय त्या ज्ञानेश्वरीताई मुंडेंचा गुन्हा आहे का, तिचा सिंदूर हिरावून घेतला, आणि म्हणून आज पुनश्च एकदा सांगतो की असे हैवान जन्म घालण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करा, नाहीतर वाज राहा माता भगिनी, तुम्ही अशा हैवान जन्माला घालू नका. संतोष भाऊ देशमुखांसारखे, महादेवभाई मुंडेंसारखे अनेक तुम्ही जीव हिरावून घेतायत, कदापि घेऊ नका. लोकांना शांततेत जगू द्या, आणि तुम्ही शांततेत जगा, तुटपुंज्या पैशांमध्ये नको एवढा पैशाचा हवास. म्हणून साधू संतांच्या विचारावर जगा, जोडून या धन उत्तम व्यवहारे. जय हिंद, जय भारत.